एबीपी माझावर आपण पाहताय 10च्या बातम्या आणि मुंबईतल्या एका भीषण आगीची बातमी हाती येते। मालाड लिंक रोडवर एका इमारतीला भीषण आग लागले। अग्निशमन दलाच्या 8 गाड्या सध्या घटनास्थळी उपस्थित आहेत। मृत्युंजय सिंग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। मृत्युंजय, काय माहिती आहे? मिलिंदजी, रात्री 8 वाजताची घटना आहे। मालाड लिंक रोडवर जे एव्हरशाईन मॉल आहे, एव्हरशाईन मॉलच्या मागे एक चावडा कमर्शियल आहे, विजय इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये। या कमर्शियल बिल्डिंगमध्ये आग लागलेली आहे। 8:30 वाजता अग्निशमन विभागाची गाड्या पोहोचली आणि सध्या जी आग आहे ती वाढत चाललेली आहे। 3 मजली बिल्डिंग आहे। याची सुरुवात ग्राउंड फ्लोअरला झाली होती आणि आतापर्यंत जी माहिती मिळत आहे त्याप्रमाणे ग्राउंड फ्लोअर ते 3ऱ्या मजल्यापर्यंत आग पसरली आहे। सध्या अग्निशमन विभागाचे 8 फायर इंजिन आणि 7 वॉटर टँकर आणि इतर जे गाड्या आहेत ते पोहोचलेले आहेत। सध्या फायर फायटिंगचं काम सुरू आहे। हा एक कमर्शियल बिल्डिंग आहे। यामध्ये वेगवेगळ्या जे दुकानंही आहे आणि काही शॉप्स आहे अशी माहिती मिळत आहे। सध्या कोणीही जखमी झालेलं नाहीये अशी माहिती समोर येत आहे। फायर फायटिंगचं काम अजून सुरू आहे। यामध्ये 1 ते 2 तास लागणार आहे अशी माहिती आपल्याला मिळत आहे। प्रिकॉशनरी एम्ब्युलन्स आणि जे मुंबई पोलीसचे ठाणे पोलीस कर्मी आहेत तेही घटनास्थळावर पोहोचलेले आहेत। मिलिंदजी, मृत्युंजय, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।